गाडीला बसली आहे एक एक शब्द ऐका माझा कुणाच्या अरे कुणाच्या गाडीला बसली आहे तर कुणाच्या लेकाला बसली आहे अरे नशीब होतं मला मी जे बी माझ्या रात्रीत जन्माला आलो कारण बाबा भीमाचे लेकरू सगळ्यात त्याशी आहे सगळ्यात त्याशी आहे त्यावेळी त्या काळी काय परिस्थिती होती म्हणतो आज बाबासाहेबांच्या पुण्याने आमची बरोबरी कोणीच करू शकत नाही कारण या भारताचा न्यायाधीश बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ दवई साहेब आहेत म्हणून म्हणायचं काय आमची बरोबर आमची बरोबर आता आमची बरोबर आता या भारताचा आज भीमाचा आमची बरोबर आता मैदान में लड़ने वाले शुरू सरदार हो गए अरे ये मेरी सरकार तो कुछ भी नहीं अरे पूरा हिंदुस्तान खरीदने के इतना मालदार हो गए इतना मालदार हो गए अरे या भारताचा न्याय आज राहणार चोड्याबा यांच्याकडून तुमच्या हजारो फुलाची बरोबरी आमच्या एकाच पिढीने केली याच्यावर भूषण आमची बरोबरी आता कुणाची आज तो भीमा शिक्षित झाली आणि तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी आम्ही तुमच्या विषयाने नजरेत ठीक आहे तुमच्या विषयाने नजरेत
विषारी नजरेत भीक होता तेरा भीक होता तेरा भीक होता तेरा तुमचं अस्तित्व बरोबर नाही रे तुमचं अस्तित्व बरोबर आणि तुमचं अस्तित्व बरोबर आज दिलेलं गोड लागलं नाही आता भक्तीच गोड काल दिलेलं गोड लागलं नाही आणि भक्तीच गोड झाली. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस म्हणाले होते ज्यावेळेस तुम्हाला आरक्षणाची गरज पडेल त्यावेळेस मी तुम्हाला द्यायला नसणार आहे म्हणून म्हणायचं आहे अरे काल दिलेलं गोड लागलं नाही आता भक्तीच गोड झाली. तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी आमच्या माझी भगिनी नंदाबाई विश्वनाथ करवदे यांच्याकडून सुद्धा या गटावर खुशीवर 100 रुपयाची भेट पाठवली आहे आणि म्हणून म्हणायचं आहे अरे काल जातीपातीच्या नावावर काल जातीपातीच्या नावावर लई अरे दगडाला देव म्हणता माणसाला माणूस का नाही म्हणत दगडाला देव म्हणता मग माणसाला माणूस का नाही म्हणत. अंबाबाईला देवी म्हणून पुजता प्रत्येक स्त्रीला देवी का नाही म्हणत. अरे दगडाला देव म्हणता गाईला आई म्हणता तर मग बैलाला बाप का नाही म्हणत बैलाला बाप का. अरे चंदनाची सरी तर लाकडं करू शकत नाही चंदनच असते लाकूड असते त्यामुळे साहेब चंदनाची सरी तर लाकडं करू शकत नाही वाघाची बरोबरी माकडं करू शकत नाही. अरे हे सूर्यप्रकाश एवढा खरा आहे म्हणून माझ्या बाबासाहेबांचं कोणी वाकडं करू शकत. जातीपातीच्या नावावर लई शिक्षक
त्याचं